या ठिकाणी उपस्थित आहे. आज मी परभणी जिल्ह्यामध्ये आलेलो कारण रिपब्लिकन पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष संतोष सावळे त्याचा 31 जुलैला त्याचा मर्डर झालेला आहे आणि तो अत्यंत नौजवान होता, तरुण होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकी वेळेला त्याला उभा होता आणि त्या कारणामुळं त्याच्यावर त्याचा आणि काही गावाच्या लोकांचा झगडा होता आणि मध्यंतरी काहीतरी दोन ग्रुपमध्ये मारामारी त्याच्यामध्ये संतोष सावळे यांच्यावर 3 दिवसाचा गुन्हा होता आणि तो अत्यंत नैतिक असणारा कार्यकर्ता असल्यामुळे त्याला रिपब्लिकन पक्षाचा ताबा दिला. रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही आहे की दलित आणि सवर्ण हा संबंध थांबला पाहिजे. कारण संविधानाच्या तर आपल्या संविधानाच्या आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे, खतम केलेली आहे. पण अजूनही काही लोकांची मानसिकता बदलली नाही आणि आजही दलितांवरती देशभरामध्ये अत्याचार होत आहे. महाराष्ट्र हा तर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे अत्याचार होणं आणि ही गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे. माझ्या पक्षामध्ये माझा पक्ष फक्त दलितांचा नाही, मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते माझ्या पक्षात होत आहेत. ओबीसी समाजाचे अनेक लोक माझ्यासोबत आहेत. हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, बौद्ध समाज तर आहेच आहे. तर असे अनेक आहेत. आपल्या जैन समाज आहे, शीख समाज आहे. तर अशा सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये आहे. कारण बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष यासाठी स्थापन केला होता की तो फक्त दलितांचा असू नये, त्या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आले पाहिजे. आणि पक्ष चालवायचं असेल, राजकारण करायचं असेल तर निवडून आलं पाहिजे. निवडून यायचं असेल तर एका जातीच्या मतावर निवडून येत नाही. आणि मी स्वतः हरलेलो आहे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला 1952 आणि 54च्या निवडणुकीत आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावावर ते लढले होते. पण फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं अशक्य आहे. म्हणून रिपब्लिकन पक्षाची कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना होती की काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा, तो रिपब्लिकन पक्ष असावा. जनता पार्टीच्या वेळेला जो झाला होता सगळे अपोजिशन एकत्र आले होते आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच आघाडी होती, म्हणजे एकच पक्ष होता ते जनता पक्ष. अशी आयडिया बाबासाहेबांची होती. आता परभणी जिल्ह्याबद्दल आम्हाला आदर आहे. परभणी जिल्हा हा तसा इरिगेटेड असणारा जिल्हा आहे. या ठिकाणी दलित आणि सवर्णांमध्ये चांगलं वातावरण असलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पण परभणी जिल्ह्यामध्ये अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानात अपमान करण्यात आला आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी आता माझ्याकडे अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. 2012 पासून ते 25 पर्यंत एकूण 22 मर्डरची केसेस झालेली आहे. आणि अलीकडे महाराष्ट्र सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी दलितांचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे, त्या ठिकाणी आमच्या केंद्रीय मंत्रालयाच्या वतीनं 8,25,000 रुपये आम्ही त्यांना मदत देतो आणि एका व्यक्तीला नोकरी देण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारचा आहे. त्यामुळे आतापर्यंत या 22 प्रकरणामध्ये 15 लोकांना नोकरी मिळाली आहे. त्या सरकारी नोकरी 7 प्रकरणं प्रलंबित आहेत. त्यांना लवकरात मिळेल. आणि आता संतोष सावळेंच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताबडतोब 3 ते 2चा गुन्हा लावलेला आहे. तर चांगली गोष्ट केलेली आहे. कारण संतोष सावळे हा मोटरसायकलवर जात असताना प्लॅनिंग करून 4 व्हीलरनी त्याच्या
मोटरसायकलवर गाडी घातली आणि त्यांचा प्लॅन असा होता की हा अपघात आहे अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा होता. म्हणजे अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण मागे एक पोलीस जो होता तो मागे त्या ह्याच्यामध्ये होता आणि पोलीस हा या प्रकरणामध्ये आयविटनेस आहे. पोलिसांनी सांगितलंय की हा अपघात नसून हा मी पाहिलेला आहे आणि त्यांनी गाडी अंगावर घातलेलं मी पाहिलेलं आहे. त्यामुळं पोलिसांनी मर्डरची केस लावलेली आहे. SP मला आता भेटलेले आहेत गुन्हा आणि त्यांनी सांगितलं की त्यामध्ये आम्ही मर्डर केस लावलेली आहे, 2 लोकांना पकडलेलं आहे. मी त्यांना आता सांगितलेलं आहे की अजून त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि जेव्हा मग मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्याची CID चौकशी जी आहे, मर्डर केस लावलेले आहेत, चांगली गोष्ट आहे, 2 लोकांना पकडलेलं ही ठीक गोष्ट आहे. पण फक्त 2च लोकांचा याच्याशी संबंध होता असं म्हणता येणार नाही. या प्रकरणामध्ये हा झगडा त्यांचा काही वर्षांपासून होता आणि ग्रुप त्याच्यावर सातत्यानं अटॅक करत होता. तर त्यामुळं या प्रकरणामध्ये 8-10 लोकांचा तरी संबंध असण्याची शक्यता आहे. त्यामुळं पोलिसांनी योग्य दिशेनं चौकशी करावी आणि अजून याच्यामध्ये संबंधित असणाऱ्या लोकांना अरेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि अशा पद्धतीनं एकमेकाची मर्डर होणं योग्य नाही आहे. एक तर नामांतराच्या लढ्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अत्याचार झाले होते. ठीक आहे, आता एक तर आमचा मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात मी केलेली. दलित क्रांतीच्या मुवमेंटच्या काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याची मागणी करत असताना OBCना मंडल आयोगाच्या शिफारस मान्य करा म्हणून आम्ही मोर्चे काढलेले आहे आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर आमची होती. एवढ्याला मराठा समाजाला आपण बॅकवर्ड आहोत असं म्हणणं आवडत नव्हतं. म्हणजे आम्ही बॅकवर्ड मागासवर्गीय आहोत. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की इतर समाजाला आरक्षण मिळते. मराठा समाजामध्ये सगळे लोक श्रीमंत नाही आहे. गावामध्ये 2-4 एकर जमीन असणारे लोक आहेत, 10-15 एकर जमीन असणारे लोक आहेत. पण ते आपल्या मुलांचं शिक्षण करू शकत नाही. एखाद्या मेडिकलला ज्याला ॲडमिशन मिळालं तर तेवढं डोनेशन ते देऊ शकत नाही आणि म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मराठा समाजातल्या लोकांना आरक्षण मिळालंच पाहिजे. ज्यांचं 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन आहे त्यांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. आणि आता माननीय जरांगे पाटील यांच्याशी माझे संबंध अत्यंत चांगले आहे आणि आता त्यांचं आंदोलन होणार आहे. मला असं वाटतं की सर्व मराठ्यांना OBCचं सर्टिफिकेट द्या अशी त्यांची आग्रही मागणी आहे. त्याबद्दल आपलं मत एवढंच आहे की ज्यांचं रेकॉर्ड OBC आहे त्यांना आरक्षण असणारच पाहिजे. बळजबरीनं आपण त्या मराठ्याला OBC म्हणून सर्टिफिकेट दिलं तर ते कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. त्यामुळं बरोबर जे OBC आहे, जे कुटुंबी म्हणून त्यांची नोंद आहे, अशा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ही गोष्ट मात्र मी मान्य करतो की आजपर्यंत एकाही मराठा नेत्याला मराठा समाजाला खडवून जागा करता आलं नव्हतं. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जागृत केलेलं आहे आणि लाखोंचे मूर्ती त्यांनी काढलेली आहे. आपल्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी या प्रश्नाला मोठी विरोध आणून दिलेली आहे. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी डेप्युटी CM असताना, अजितदादा डेप्युटी CM असताना त्यावेळेला मराठा समाजाला राज्याचं 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. सारथीला 1000 कोटीचं बजेट दिलेलं आहे. त्या मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल आहे, ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे, अनेक ज्या योजना, स्किल ट्रेनिंग आहे. अशा पद्धतीचा अनेक प्रश्नांवर सरकार त्यांना मदत करण्याच्या करत आहे. अजूनही ते त्यांना मदत करेल. पण सगळ्या मराठ्यांना या OBCचं सर्टिफिकेट द्या अशा पद्धतीचं जी काही आकडे मागणी आहे त्याबद्दल थोडंसं विचार करणं आवश्यक आहे. ज्यांच्या OBCच्या नोंदी आहेत त्यांना दिल्याच पाहिजे. आणि ऑलरेडी आता नरेंद्र मोदी सरकारने ही इकॉनॉमिक विकर सेक्शनला 10% आरक्षण दिलेलं आहे. मग जे SC ST आणि OBCमध्ये जी जात येत नाही, जी फॅमिली येत नाही, जी जात येत नाही, जी फॅमिली येत नाही,
या ज्या फॅमिलीचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, म्हणजे फॅमिली हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, जैन असेल, कुणी असेल, आपला ब्राह्मण समाज असेल, तर अशा कुटुंबांना आरक्षण देण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय आहे. आणि 50%च्या पुढे आरक्षण देता येत नाही अशी कोर्टाची गाईडलाईन आहे. पण कोर्टाने या विषयावर मात्र पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे. जर इतर समाजातल्या गरीब मुलांना शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये त्याचा फायदा होत असेल तर त्याच्यावर स्टे किंवा त्याच्याबद्दल त्यांनी आपलं निगेटिव्ह मत घेतलेलं आहे. त्यामुळं ठीक आहे, तर हा जो आरक्षणाचा मुद्दा आहेच आहे. परंतु आता अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पेपर लीक होण्याची प्रकरणं होत आहे. हे बाब योग्य नाही. नीट एक्झामच्या पेपर लीकमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचा संबंध होता आणि आता सर्वांना पकडण्यात आलेलं आहे, त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. आणि आत्ताच आमच्या NDA सरकारने निर्णय घेतलेला कायदा बनवलेला आहे आणि त्या अशा पद्धतीच्या घटना करणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा करण्याचाही एक कायदा आहे आणि त्यांना फाईनसुद्धा करण्याचा निर्णय आहे. त्यामुळं एक तर सरकारची जबाबदारी आहेच आहे, परंतु समाजामधल्याही अशा काही लोकांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार, अशा पद्धतीचं ब्लॅकमेलिंग करणं अत्यंत अयोग्य आहे आणि मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. त्यामुळं मला असं वाटतं की पुन्हा अशा पद्धतीचे पेपर लीक होऊ नये यासाठी प्रयत्न आपल्याला करणं आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मध्यंतरी काहीतरी कोर्टामध्ये जी वस्तू होती क्लिनिकलची वगैरे त्याच्यामध्ये काय टेक्निकल अडचणी त्यामध्ये होत्या, तर अधिकाऱ्यांनी एक्झामच्या अगोदर सगळं त्याचं क्लिअर करणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांना अशा पद्धतीचा त्रास देणं योग्य नाही असं आपलं मत आहे. आणि आता एक तर आपली कॉक्रोच जनता पार्टी जी आहे, कॉक्रोच जनता पार्टीचे नेते आपले अभिजित लिमके हे आपले हिंगोलीचे प्रॉपर राहणारे आहे. त्या औरंगाबादमध्ये राहिलेले, त्यांचे वडील इंजिनियर होते आणि तो अत्यंत अभ्यास असणारा तरुण आहे. आणि याच्या आपल्या अरविंद केजरीवाल यांच्या टीममध्ये तो राहिलेला आहे. त्याचा तो सोशल मीडियावर अत्यंत ॲक्टिव्ह असणारा तरुण आहे आणि त्याने आंदोलन जे केलं ते आंदोलन योग्य विषय पकडून त्याने आंदोलन केलं. त्या आंदोलनाला यश पण आलेलं आहे. नरेंद्र मोदी सरकारने त्यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागणी जी होती ती मान्य केलेली आहे, त्यांचा राजीनामा घेतलेला आहे. मुलांवर केसेस करू नका ही जी त्यांची मागणी होती ती मान्य करण्यात आलेली आहे. आणि ज्या मुलांनी आत्महत्या केली एक्झाम पेपर लीकच्यानंतर त्या कुटुंबियांना मदत करण्याच्या संबंधामध्ये आश्वासन सरकारने दिलेलं आहे. त्यामुळं त्या आंदोलनाला यश आलेलं आहे. आणि पण आता इथं एक आंदोलन झालेलं होतं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान झाला होता. त्याच्यामध्ये अनेक मुलांवरती केसेस आहेत, अनेक विद्यार्थी पण त्याच्यामध्ये आहेत. तर मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्या काही केसेस आहेत त्या उठवा करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मराठा आंदोलनाच्या सगळ्या केसेस उठवा केलेल्या आहेत. आमच्या नामांतर आंदोलनामध्ये अनेक केसेस उठवा केलेले आहेत. तर या केसेसचा उठवा कराव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि बाकी मग आता आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे, मी दिल्लीमध्ये असल्यानंतर मला दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि मी काँग्रेसच्या अलायन्समध्ये 3 वेळेला मी लोकसभेत होतो आणि 6 वेळेला मला संसदेमध्ये जाण्याची संधी मिळालेली आहे. आणि आपला रिपब्लिकन पक्ष जो आहे या देशाच्या सर्व राज्यामध्ये 28 राज्यामध्ये आहे, 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे, नागालँडमध्ये आणि मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे. आणि अजून 2 राज्यामध्ये जर आमच्या पक्षाला मान्यता मिळाली तर आमच्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. आणि रिपब्लिकन ऐक्याचा जो प्रश्न आहे, आता रिपब्लिकन पक्षात ऐक्य होत नाही तोपर्यंत माझा पक्ष मी वाढवतच राहणार आहे. त्यावेळेस ऐक्य होईल त्यावेळेला त्याचा चांगला उपयोग होईलच. पण देशामध्ये आपल्याला पक्षाच्या पक्ष चांगला विस्तारतो आहे. आणि आता ज्या 4 राज्याच्या निवडणुका येणार आहे, आता उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, मणिपूर आहे आणि पंजाब आहे. या 4ही ठिकाणी RPIच्या शाखा आहेत
आणि त्या ठिकाणी सर्व ठिकाणी RPI काही ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी BJPला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे 4 राज्यामध्ये आपण निवडणुका लढणार आहोत. जातनिहाय जनगणनेचा मुद्दा होता. केंद्र सरकार अद्यापही OBCचा जनगणना करते. ते आरक्षणाचे प्रश्न कसे मिळतील? तर जनगणना जी आहे ती जनगणना एक तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची जनगणना करण्याची तरतूद आतापर्यंत होती आणि OBC आणि जनरल कॅटेगरीची जनगणना करण्याची पद्धत किंवा त्याचा निर्णय नव्हता. पण राहुल गांधी सारखे मागणी करत होते OBCचं जसं सरकार करा. पण राहुल गांधी यांचं सरकार होतं त्या काळामध्ये काही त्यांना ते आठवलं नाही. त्यांच्यासोबत आठवले असून सुद्धा त्यांना ते आठवलं नाही. त्यामुळे मी त्यांच्यासोबत होतो पण त्यांनी काही ते त्या काळात निर्णय घेतला नाही. पण आता लोकांच्या भावनांचा विचार करू नरेंद्र मोदी सरकारने जातवार जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता 27मध्ये त्याचे जनगणना सुरू होणार आहे. त्यामुळे आपण जे म्हणताय त्याप्रमाणे OBC मधल्या प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे, OBCचं किती पर्सेंटेज आहे, SC STचं किती पर्सेंटेज आहे आणि जनरल कॅटेगरीमध्ये ज्या जाती आहेत त्यांचे पर्सेंटेज किती आहे. एवढ्या जनगणनेचा फायदा असा होणार आहे की आझादीनंतर त्या प्रत्येक जातीला किती नोकऱ्या मिळालेल्या आहेत, त्या प्रत्येक जातीमध्ये किती बिझनेसमॅन आहे, किती लोकांकडे जमीन आहे, किती लोक बेरोजगार आहे, किती लोक भूमीहीन आहे. या सगळ्या बाबींची माहिती त्या सरकारला मिळेल आणि केंद्र आणि राज्य सरकारला मिळू त्या कुटुंबियांसाठी त्यांना कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल यासाठी या जनगणनेचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळं जनगणना ही आता 27मध्ये आता सुरू होणार आहे आणि तेवढ्याला प्रत्येक जातीचे पर्सेंटेज किती आहे, मराठा किती आहे, माळी किती आहे, कुणबी किती आहे किंवा ज्या OBCमध्ये जाती सगळ्या जातींचा जो सर्वे आहे डाटा आहे तो आपल्याला मिळणार आहे आणि प्रत्येक जातीचं पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे. नाही, केंद्र सरकार करणार आहे का जातनिहाय जनगणना? केंद्र सरकार करणार आहे का? करणारे म्हणजे निर्णय घेतलेला आहे. करणार आहे म्हणजे काय कॅबिनेटचा निर्णयच आहे की ज्या आणि हाऊसमध्ये अनाऊन्स केलेला आहे, पार्लमेंटमध्ये अनाऊन्स केलेला आहे. त्यामुळं जनगणना होणारच. आता अगोदर ती आपल्या कुटुंबियांची जनगणना आता मध्यंतरी झालेली आहे आणि आता कुटुंबातल्या व्यक्तींची जनगणना आहे ती सुरू होणार आहे. आता जनगणना होणार. आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भामध्ये 2 प्रवाह सुरू आहेत. एकीकडे मातंग समाजाचे मोर्चे चालू आहेत, दुसरीकडं आंबेडकरी चळवळीचे मोर्चे चालू आहेत. काय नेमकी भूमिका आहे आपली? आमची भूमिका अशी आहे की आता याच्यामध्ये दलितांमध्ये फूट पडू नये अशी एक आमची भूमिका आहे. दलित सगळे एकसंघ असले पाहिजे ही भूमिका आहे. दलितांमधल्या सगळ्या जातींना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे आमची भूमिका आहे. आणि आता ज्या जातींना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही त्याचं कारण हे आहे की शिक्षणामध्ये त्या जातीतली मुलं मागे राहिली म्हणून ते तुम्ही उडाली नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनामुळं जो महार समाजाने आता जो बौद्ध समाज जो आहे हा मात्र शिक्षणामध्ये आघाडीवर आहे. आणि मग IAS एक्झाम असेल, IPSC असेल, IRC असेल, UPSC असेल, MPSC असेल, बँकिंगचे असेल किंवा वकील असेल, सायंटिस्ट असेल, अशा अनेक ठिकाणी IAS IPS असतील तर अनेक ठिकाणी आपल्याला बौद्ध समाजाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मातंग समाजाचे, चर्मकार समाजाचे लोक त्याच्यामध्ये आहे. अजिबात नाही तसं नाही आहे. पण ते प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने आता RT स्थापन केलेली आहे. मातंग समाजाची मागणी अशी आहे की आम्हाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे. तर आता त्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे अबकड करू नका, पण मातंग समाजाला किंवा ज्या समाजाला फायदा मिळाला नाही. आता हे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अंतर्गत 4-5 जाती येतात. त्या सगळ्या जातींना कसा त्याचा फायदा मिळेल, त्यांच्यासाठी कशी हॉस्टेल घालता येतील, त्यांना कसं टीचिंग चांगलं देता येऊ शकेल त्याचा विचार करून त्या समाजाला फायदा मिळाला पाहिजे भूमिका आमची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तर सर्व दलितांना जर एकत्र राहण्याचं सांगितलेलं आहे. मी अगोदर सांगितलं तसं सर्वांनाच पक्षात आणायचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मातंग समाजाला आमचा विरोध अजिबात नाही. मातंग समाजाची आमची RPIची आघाडी पण आहे. अनेक मातंग समाजाचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने माझ्यासोबत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. पण त्यांना न्याय देत असताना बौद्ध समाजावर अन्याय होऊ नये
अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. त्यामुळं त्याचा अभ्यास करावा आणि सर्वांना कसा फायदा होईल याचा निर्णय घ्यावा. रिपब्लिकन ऐक्या संदर्भात आपण बोललं, रिपब्लिकन ऐक्या संदर्भात काल परवा काहीतरी भूमिका जाहीर केली आपण की प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपण काम करण्यास तयार आहे. नेमकं कशा पद्धतीनं बोलणी सुरू आहे? मी सांगतोय पण आता ते माझ्यासोबत येण्याची त्यांची तयारी दिसत नाही आहे. एक तर बाळासाहेब आंबेडकर सिनियर नेते आहेत, अनुभवी आहे, राजकारणाचा त्यांना माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे आणि ते जर आले तर त्यांच्या अध्यक्षाखाली काम करण्यामध्ये मला नाही वाटेल. मी माझ्या मंत्रिपदाचा जास्त विषय नाही आहे, पण आयके जे आहे ते आयके माझं रिपब्लिकन पक्षाचं आयके जे आहे ते आयके माझं मंत्रिपद चालवण्यासाठी होऊ नये, अजून एक दोन मंत्री करण्यासाठी तर अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. पण मंत्रिपद माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, रिपब्लिकन पक्षाचं आयके महत्त्वाचं आहे. आणि जर सगळे नेते एकत्र आले तर मला वाटतं एकाच्या झेंड्याखाली, झेंडा तर आपला एकच आहे, निळाचा झेंडाचा आहे आणि गट जरी असले तरी बाबासाहेबांना मानतो म्हणून आम्ही लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे जर ऐक्य झालं तर एक आमची ताकद चांगली वाढू शकेल आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगली पसंती मिळेल. आणि मी सांगतो की 90मध्ये ज्या वेळेला मी एकटा मंत्री झालो त्यावेळेला काँग्रेसच्या अलायन्ससाठी प्रकाश आंबेडकर, गवई, कवाडे सर या सगळ्यांनी जर मला पाठिंबा दिला असं म्हणजे माझ्या भूमिकेला, त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 10-12 मंत्री होऊ शकले असते. मी एकटाच मंत्री झालो. त्यावेळेला शरद पवारांना माहिती होतं की रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आला नाही तर आपल्याला सत्तेवर येणं अत्यंत अवघड आहे, कारण भाजपमध्ये सेनेची ताकद वाढलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मोठमोठ्या सभा होत आहे, मराठा समाजातली तरुण पिढी चाललेली आहे. त्यावेळेला जर आम्ही एकत्र जर अशा पद्धतीचा निर्णय जर झाला असता तर RPIचे 5-25 आमदार निवडून आले असते आणि रिपब्लिकन पक्ष एक ताकदवार पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये उभा राहिला असता. पण ती वेळ गेलेली आहे, त्यामुळं मला एकट्यालाच मंत्री होता आलं आणि माझा स्वभाव हा ज्याच्यासोबत जातो त्याच्या विरोधात बोलण्याची माझी सवय नाही आहे. म्हणजे ठीक आहे, त्यांच्या एक अडचणी असतात, पण सगळे जर आम्ही एकत्र असतो तर त्यावेळेला मोठा फायदा होऊ शकला असता. आताही जर वेळ गेलेली नाही आहे, आताही बाळासाहेब आंबेडकर आणि जर भूमिका घेतली त्याचा अर्थ एवढीच आहे की वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पक्ष. तर आता मी तर काय वंचित बहुजन आघाडीला जाणार नाही. ऐक्य करायचं असेल तर बाळासाहेबांनी रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे, बाबासाहेब पक्ष आहे आणि मग हा गट तो गट यापेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाच्या पक्षामध्ये आपण सगळ्यांनी मिळून होऊ. आपण पुढे जर मुवमेंट उभी केली तर रिपब्लिकन पक्षाला मोठी यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं प्रकरण, सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची हे प्रकरण चालू आहे. आपण पाहिलं की कपिल सिब्बल यांनी सरकारच्या म्हणजे सर्वोच्च नाही, शिवसेना कोणाची आहे म्हणजे शिवसेना आमची शिवसेना आहे. आमची शिवसेना आहे म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना आहे. एक तर संसदेनं कायदा असा केलेला आहे, पूर्वीच्या काळामध्ये 1/3 लोक कुठले की त्याला त्याची मेंबरशिप जात नव्हती, पण हे बरीच प्रकरणाची होऊ लागली. आता गोव्याला तर आपण पाहिलंय की 1-2 लोकांच्या याच्यावर सरकार असायचं, 2 तिकडे इकडे गेले की सरकार बदलायचं. आता तर होत नाही गोव्यामध्ये, पण नंतर 2/3 मेजॉरिटीचा कायदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे 56 आमदारापैकी 40 आमदार घेऊन हे आमच्यासोबत आले आणि त्यामुळे इलेक्शन कमिशननी जो शासनाचा निर्णय आहे त्याप्रमाणे यांच्याबरोबर 2/3 पेक्षा जास्त आमदार आहे किंवा 2/3 आमदार आहे, म्हणून त्यांना शिवसेनेचं नाव आणि सिम्बॉल जे आपलं धनुष्यबाण सिम्बॉल दिलेलं आहे. आता ही केस कोर्टामध्ये चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये सगळेजण आपापली बाजू मांडत आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट असाच निर्णय ते घेणार आहे की 2/3 मेजॉरिटीचा कायदाच आहे. कायदा नसता तर मग निर्णय कदाचित त्यांच्या विरोधामध्ये केला असता, पण कायदाच असा आहे की 2/3 मेजॉरिटीनं आपल्याला बाहेर पडता येऊ शकतो आणि तोच खरा पक्ष अशा पद्धतीचा कायदा आहे. त्यामुळं तुम्ही एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहात,
तुम्हाला हा कायदा पटतो का की संघटना जी आहे ती वेगळी आहे आणि संसदीय जे आमदार खासदार आहेत ते वेगळा गट आहे? त्यांना पक्ष म्हणायचं का ह्यांना पक्ष, कसं तुम्ही पाहतो? मी असं पाहतो की आता कायदा जो आहे तो प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये पुन्हा दबाव आणता येणार नाही आहे. त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे यांना आपले आमदार सांभाळले नाही. बाळासाहेब ठाकरे असते तर कदाचित असं म्हटलं नसतं. पण उद्धवजींनी आमदारांनी संपर्क ठेवला पाहिजे आणि त्यांची चूक उद्धवजी ही झालेली आहे. 2019मध्ये त्यांच्या जागा ज्या आल्या होत्या 57 जागा होत्या आणि BJPच्या बळावर सरकार येणं शक्य होतं. उद्धवजीच्या पाठिंब्याशिवाय सरकार येऊ शकत नव्हतं. त्यावेळेला उद्धवजींनी जर BJP सोबत, कारण आम्ही एकत्र लढलो होतो, आम्ही 19चा जो इलेक्शन आहे 14च्या इलेक्शनमध्ये भाजप सेना लोकसभेत एकत्र लढली, विधानसभेत वेगळी लढली होती आणि तरी सुद्धा नंतर ते एकत्र आले आणि त्या सरकार स्थापन करण्यात आलं. म्हणजे सरकारचं अगोदर स्थापन झालं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांना काय 2, 4, 5, 7 जागा कमी होत्या. पण शरद पवारांनी अनाऊन्स केलं होतं की आमचा पाठिंबा असेल. मग पाठिंबा असेल तर त्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता नव्हती. पण सरकार स्थापन झालं आणि मग 1-2 महिन्यानंतर उद्धवजींनी निर्णय घेतला की आपण आता महायुती लोकमत यांच्यासोबत जायचं. मग उद्धवजी BJP सोबत आले आणि त्यांचे मंत्री झाले. 2019मध्ये हे दोघे एकत्र लढले आणि अमित शहा त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले आणि त्यामध्ये आता उद्धवजींचं म्हणणं असं आहे की अमित शहा यांनी हेच सांगितलं होतं, सरकार आलं की 50-50% सत्तामध्ये भागीदारी असते. मुख्यमंत्री शिवसेनेचा करायचा 2.5 वर्ष किंवा करायचा अशी चर्चा बिलकुल नव्हती. पण उद्धवजींनी मात्र 50-50% अर्थ असा पकडला. ज्यावेळेला जागा अशा आल्या की शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार येऊ शकत नाही, त्यावेळेला उद्धवजींनी स्टँड असा घेतला की 2.5 वर्ष आम्हाला मुख्यमंत्री मिळालं पाहिजे आणि BJP त्यासाठी तयार नव्हती. इतर म्हणत होतो की 3 वर्ष आणि 2 वर्ष असंही करा, पण त्याला BJPची तयारी नव्हती. आणि मग उद्धवजीने आपले आमदार घेऊन ते काँग्रेस राष्ट्रवादी गेले, सगळा इतिहास आपल्याला माहितीच नाही. उद्धवजीने जर असा निर्णय घेतला नसता की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता आणि ते BJP सोबतच राहिले असते तर एकनाथ शिंदे वेळे होऊ शकत नव्हते, 40 आमदार इकडे आले नसते, 6 खासदार इकडे आले नसते. तर उद्धवजीने ती थोडी उत्सुक गेलेली आहे. त्यामुळे त्यांना एवढ्या आमदारांना फुटावं लागलेलं आहे. पण आपला तो प्रश्न आहे की माझं मत याबद्दल काय आहे. तर आता तो कायदाच आहे, सगळ्यांनी ठरवं. एकीकडे उद्धव ठाकरे ज्यांना कुणाला त्या पक्षात राहायचं नसेल त्यांना बळजबरीने त्या पक्षामध्ये ठेवण्यास स्वातंत्र्य देणं योग्य नाही आहे. त्यामुळे हा कायदा आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंना आमदार सांभाळता आले नाही असं म्हणतात, एकीकडे उद्धव ठाकरेंना आमदार सांभाळता आले नाही असं आपलं मत आहे. शरद पवारांनाही त्यांचे आमदार सांभाळता आले नाही तर अजितदादा फुटल्यामुळे म्हणजे अजितदादांचं म्हणणं असं होतं की शिवसेना तुम्हाला चालते तर BJP का चालत नाही. त्यामुळं अजितदादा पुन्हा म्हणत होते की आपण BJP सोबत जायला पाहिजे. आणि पवार साहेब जर अजितदादांच्या सांगण्याप्रमाणे जर कदाचित तिकडे आले असते 2019मध्ये तर पवार साहेब देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते 2022मध्ये. पण पवार साहेबांनी निर्णय घेतला की मला तिकडे जायचं नाही. आता मी सुद्धा सुरुवातीला भाजपच्या विरोधामध्ये होतो, पण बाळासाहेब ठाकरेंना मी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं शिवसेना एकत्र आली पाहिजे आणि तुम्ही आमच्यासोबत आला तर आम्हाला सत्ता मिळेल, तुम्ही आमच्यासोबत न राहिल्यामुळे आम्हाला सत्ता मिळत नाही. आणि आपण दोघे एकत्र आलो तर तिघे एकत्र आलो तर महाराष्ट्रामध्ये एक चांगलं क्रांती घडू शकते. मी महाराष्ट्रातल्या आंबेडकरी विचारवंतांच्या सोबत मी बैठका घेतल्या. औरंगाबाद, आपल्या संभाजीनगरमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये. आणि मला सगळ्यांना सल्ला दिला की आपण हा निर्णय घ्यायला काय हरकत नाही आहे. राजकारणात असे निर्णय घ्यायचे असतात.
काँग्रेस पार्टीने तुम्हाला काय त्यांच्या युपीए गव्हर्नमेंटमध्ये मंत्री बनवलं नाही, शिर्डीमध्ये तुम्हाला हरवलं. आणि बाळासाहेबांनी जर असं सांगितलेलं आहे तर शिवसेना भाजप आणि RPS एकत्र यायला हरकत नाही आहे. त्यामुळे 2012च्या मुंबई BMC इलेक्शनमध्ये आम्ही भाजप सेनेला पाठिंबा दिला आणि महायुती झाली. त्यामुळं आता आमची महायुती झाली. पण आता हे दोन मोठे पक्ष आल्यामुळं आमच्याकडे काय BJPचं तेवढं लक्ष नाही आहे. माझ्याकडे लक्ष आहे, पण माझ्या कार्यकर्त्यांकडे लक्ष असायला पाहिजे. आणि आता येणारी महामंडळं आहे ते काही MLC आम्हाला मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. आणि सुरुवातीला जर देवेंद्र फडणवीस आणि BJPने एक तरी आम्हाला मंत्री म्हणा किंवा राज्यमंत्री म्हणा ते द्यायला हवं होता, पण असं काही घडलं नाही. पण ठीक आहे, पण आता अशी परिस्थिती आहे. पवार साहेबांची राष्ट्रवादी येईल का आता सोबत तुमच्या? दिपाईच्या तालुकाध्यक्षांचं हत्याकांड झालं. असे हत्याकांड महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होत आहेत. आज आपण परभणीला ज्या ठिकाणी भेट द्यायला आलात त्या तालुकाध्यक्षांचं हत्याकांड झालेलं आहे. असे महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडतात. तर घटना वाढण्याचं कारण एक आहे की प्रशासनात, पोलीस प्रशासनातले अधिकारी काही जातीवादी आरोपींशी हातमिळवणी करतात आणि म्हणून पीडितांना न्याय मिळत नाही.